हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर असं म्हणतात की माहेर आणि सासर सारखंच असतं, जसं की एकाच नाण्याच्या दोन बाजू। माहेर म्हणजे मायेची ऊब मिळणारं, मायेची सावली असणारं एकमेव ठिकाण। तर सासर म्हणजे सारं विश्व एकाच ठिकाणी असल्याची जाणीव, नवी नाती, नवी जबाबदारी। तर माहेर सासरकडून दोन्हीकडून आमच्यासाठी काही गोष्टी आलेल्या आहेत, तर त्या मी तुम्हाला दाखवते। तर काय काय पाठवलं आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा। सासर आणि माहेरकडून दोन्ही बाजूनी थोडं थोडं सगळं जे घरामध्ये होतं ते दिलेलं आहे। आणि गावावरून आल्यानंतर असं मला अर्धा दिवस माझा हे आवरीतच जातो। कधी कधी तर असं वाटतं नाही आणलेलं बरं, पण गावच्या गोष्टीची सर मात्र येणार नाही। तर गावचं थोडं जरी असलं तरी ते भरपूर दिवस पुरतं, आणि विकतचं कितीही घेतलं तरी ते आपल्याला कधी संपतं ते कळत नाही। तर हे पाय इथं किती छान अशी हिरवीगार कांद्याची पात आहे, आणि गावच्या भाज्यांची चवही अशी वेगळीच लागते। तर हे बा असे कांद्याची पात वगैरे पाठवून दिलेली आहे, आणि यामध्ये आळूचे पानं आहेत। आमच्या घरचेच असतात, म्हणजे दारासमोरच आळू लावलेली आहे। तर घरचेच असे आळूचे आणि खूप चवदार पानं आहेत। तर यामध्ये पहा लिंब दिलेले आहेत, नाही शिमला मिरची आहे। यामध्ये अशी गावठी छोटी छोटी शिमला मिरची आहे, आणि गावच्या मिरच्याची वगैरे चव वेगळीच लागते, आणि शेतामधलं आपलं खायला टाकलेलं असतं ते वेगळंच असतं। तर हे पहा इथे थोडेसे वांगे आहेत, कारण घरचं आहे, काही विकतचं आहे, काही सगळंच घरचं असतं असं नाही। आणि हे पहा हे पीठ दिलेलं आहे, हे माझ्या आईने बाजरीचं आणि गव्हाचं पीठ दळून दिलेलं आहे। तर मी सांगितलं होतं, आणि बराच वेळा माझ्या गावी पण सासरी पण चक्की आहे, गिरणी, तर तिथून पण येत असतं। तर हे पहा यामध्ये खायचं दिलेलं आहे वडिलांनी घेऊन। तर आमच्या गावची प्रसिद्ध रुचिरा भेळ म्हणून आहे, खूप फेमस आहे, म्हणजे दिल्लीपर्यंत लोक ती भेळ घेऊन जातात। तर हे शेंगा भेळ, अजून थोडंसं काहीतरी खाऊ आहे, आणि नेहमीच म्हणजे एवढं मोठं गाठोडं खायचं देतात ना, आम्हाला 15 दिवस संपत नाही। आमचे हे गावी गेलते, त्यांच्याजवळ हे सगळं पाठवलेलं आहे, आणि अचानक गेल्यामुळे गडबडीतच जे होतं ते दिलेलं आहे। आणि ते देवाला गेलते त्यावेळेस प्रसाद आणलेला होता। तर हे बघा इथे या छोट्या पिशवीमध्ये प्रसादही दिला आहे, आणि हा गावचा लसूण आहे, गावचा अगदी गावठी गावरान लसूण, जो लाल छोट्या छोट्या पाकळ्यांचा लाल लसूण असतो तसा हा गावठी लसूण आहे। बऱ्याच गावच्या ताईंना माहीत असतो की याची चव आणि कसा असतो तो। हे बा इथे कांदेही दिलेले आहेत काही, आणि माझ्या पुतणीच्या इथे पेरूचा बाग आहे, तर पेरू दिलेले आहेत। तर हे 1 किलोमध्ये 3च पेरू बसतात, एवढे मोठे मोठे पेरू आहेत, आणि चवीलाही छान आहेत। तर या पिशवीमध्ये आवळे दिलेले आहेत। माझ्या नंदेचे इथे आवळ्याचे बरेचसे झाडं आहेत, आणि गावरान आवळे आहेत, आणि हे तीळ दिलेले आहेत। आमच्या गावाला तर हावरीच म्हणतात। तर तीळ आहेत, ते बऱ्याच ठिकाणी तीळ म्हणूनच ओळखलं जातं। काही रेशनचे तांदूळही आणलेले आहेत, इडली डोसे बनवण्यासाठी बरे पडतात ते। तर सुप्यामध्ये येता येता मिस्टरांनी काही बिस्किट खारी, तिथे गव्हाची आणि गावरान तुपामधली खारी बिस्किटे मिळतात, तर येता वेळेस थोडंसं ते घेऊन येत असतात, कारण सध्या जास्त खारी बिस्किटही खात नाहीत, पण थोडेसे आणत असतात। तर बेसन पीठ, लिंबू, शापूची भाजी, असं छोटं मोठं। आणि हे सुप्यामध्ये येता येताच हार फुलं तिथं भरपूर प्रसिद्ध आहेत, तर ते सकाळी शिव मंदिरात जात असतात, तर त्यांना डेली हार फुलं लागत असतात। तर काही घरातल्या मंदिरासाठी, काही मंदिरात जाण्यासाठी त्यांनी इथे जरा हार आणि फुलं घेऊन आलेले आहेत। काही पपई आणि सीताफळही आणले होते, पण ते थोडे असे दबल्यासारखे झाले म्हणून मग साईडला काढून ठेवले, आणि मग ते व्हिडिओत नाही घेतले। गावावरून सामान आल्यानंतर अगदी 15 दिवस मला बाजारात जायची वेळ येत नाही। तर गावाला 1 महिना होऊन गेला, आमची म्हैस वेलेली आहे। तर इथे पहा घरच्या म्हशीचं तूप दिलेलं आहे। घरच्या म्हशीचं तूप, दूध, दही म्हणजे काही वेगळीच मज्जा असते गावी। तर हे पहा इथे गावावरून येता वेळेस दुधामध्ये विरजण टाकून दिलं होतं,
आणि अगदी दगडासारखं दही तयार झालेलं आहे। घरचं दही दूध म्हणजे त्याची काही मजाच वेगळी असते आणि ती मजा फक्त गावालाच मिळते। तर असा गावाकडचा रानमेवा, गावाकडच्या काही वस्तू आम्हाला अधूनमधून येतच असतात। सासर माहेर दोन्हीकडूनही आम्हाला हे सगळं मिळतच असतं। तर कसं वाटलं तुम्हाला आमचं हे सगळं आणलेलं साहित्य आणि व्हिडिओही कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।